भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज दाखवते तुम्हाला तुळशीच्या बियांची खीर, आयुर्वेदिक खीर आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग इथं 1 वाटी आता तुळशीच्या बिया घेतलेल्या आहेत. त्या आयुर्वेदिक दुकानामध्ये कुठेही भेटून जातील तुम्हाला आणि अशा दिसतात त्या बिया. आता हे 1 ग्लासभर पाणी घालून हे भिजायला ठेवू आणि साईडला ठेवून द्यायचं. 1 तासाभर छान ते दुप्पट टिपट फुलतात भिजल्यानंतर आणि खूप याचे बेनिफिट्स आहेत बरं का. शरीरात कुठं वात वाढला तरी तो कमी होतो, उष्णता कमी होते, लघवीला जर जळजळ होत असेल तर कमी होतं, कंबरदुखी, पाठदुखी, भरपूर याचे बेनिफिट्स आहेत. हा औषध तुम्ही नक्की करून प्या. आणि भिजल्यानंतर अशा बिया फुललेल्या अशा दिसतात. आता 1 ग्लासमध्ये पातेल्यामध्ये दूध घालून घेऊ आणि त्याच्यामध्ये घालू अर्धी वाटी आता मिल्क पावडर आणि थोडीशी आता वेलची पावडर घालून आता हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आणि ज्या बिया आपण आता भिजवल्या होत्या की नाही त्या पण आता ह्याच्यामध्ये घालायचा. 1च उकळी आपल्याला आणायच्या, जास्त उकळवायचं आवश्यकता नाही. आता घालू शुगर फ्री. मग शुगरवाल्यांसुद्धा चालतं, नसणाऱ्याला पण आणि असणाऱ्याला पण चालतं हे. चला तर मग 1 आता चमचा घालून घेऊ आणि त्या भिजलेल्या बिया आहेत ना घालून घ्यायचं आणि 1 उकळी आणायचं आणि आपली आयुर्वेदिक खीर तयार झालेली आहे. मग तुम्ही नक्की करून प्या, आराम भेटेल तुम्हाला. आणि आता हे बाउलमध्ये काढून घेऊ. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.